कीर्तनाला जायचं होतं, एकच एस टी दुपारी नगरमधून. त्या काळात मी चांगला तरुण तगडा होतो. आता घुसलो त्या गाडीमध्ये, गर्दीत, वरही माणसं, खाली माणसं, आतही माणसं, गाडीत माणसं, का माणसात गाडी काय पत्ताच नाही, हे गर्दीच गर्दी. आणि त्यात बिचारी एक बाई आली बाबा, ती आता अशी कडक लक्ष्मी होती, अशा शिव्या द्यायची तुम्हाला सांगतो, राम 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 राम, लई इरसा. इतकं पाठांतर झालेलं नाहीच भाऊ. पुढं क्लास लावला होता ती ना, आणि पुढं पाठांतर केलं होतं. अशा शिव्या. बरं ती व्यक्ती नव्हती, लेकरूवाणी. पाठशी एक बांधलं होतं, खांद्यावर एक होतं, बागलात एक होतं, बोटाला एक धरलं होतं, पुढं एक चाललं होतं, माग एक चाललं होतं. लोक म्हणले, मावशी एवढे मुलं, हे मूर्त्या गार दिसता आणलेत म्हणे. हो हो, तिचेच होते का कोणाची उष्णी आणली होती, पण तिच्याकडे होते एवढे. आधी घुसलीमध्ये अशा शिव्या द्यायची लोकाला. वर चढली, ते सनक सनानंद घेऊन वर चढली. आता ते लोकांचे बंद केलं, कंडक्टर फायरिंग सुरू केली. ते म्हणला, मावशी आता गर्दी, मी तरी काय करू. तिने ते सगळे ते लेकरं बाळं घेऊन पाय सरकीत माझ्याजवळ आली बाबा. मी मस्त बसलो होता हाईट. आता जवळ आली ती लेकरं, तिचे पाटकुळी एक हातात, एक माझ्या. मला दया आली, म्हणलं लेकरवाळी बाई. आणि मी म्हटलं, मी तटकन उठलो, मी म्हटलं, इथं बसा. भाडे तुला आत्ताच दिसलं का? हो हो, काम नाही धाम नाही. आता मी तिला चांगली जागा दिली, काही घेणं नाही देणं नाही. मी आपल्या बाजूला भरायलो तर कुठं पाहिजे ना दिला का म्हणलं. ते दुसरं माणूस म्हणला, मावशी तिने तुम्हाला चांगली जागा दिली, तुम्ही त्याला शिवाय दिली असेल जात काय बापाची गाडी का? माग एक आमचा शिष्य बसला, ते म्हणतो, ते जरा कडक होता. ते म्हणलं, बाई तोंड सांभाळ ना, हा ते महाराज येत ना, आणि त्यांना शिवाय आसन महाराज, मला का चुलीत घालायचं का? म्हणलं खाली उतर. याला काय म्हणतात? अखंडा शुभवानी, खरे न बोले स्वप्नी, पापी तया होणे अनेक ना हे दुसरा.